प्रायव्हसीचा लिलाव की प्रशासकीय अंधाधुंदी? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कागदपत्र वडापावच्या गाडीवर. हे कागद म्हणजे साधे सुधे कागद नाहीयेत आणि हा नुसता कागदांचा गठ्ठा नाही, हा आहे तुमच्या आमच्या डेटा प्रायव्हसीचा सडलेला लिलाव. त्याहूनही भयंकर म्हणजे सरकारी कागदांचा खुलेआम खेळ. या कागदांवर आहे नागरिकांचं पॅन कार्ड नंबर, टॅक्स रिटर्नची माहिती, बँक अकाउंट नंबर, सरकारी शिक्के आणि सरकारी ऑफिसरची सही, तालुक्यांची, जिल्ह्यांची आणि राज्याची गोपनीय माहिती. पुण्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याची शुक्रवार पेठ. ही पेठ ओळखली जाते तिच्या संग्रहालय, पेशवेकालीन वारसा आणि जुन्या बाजारासाठी. पण याच शुक्रवार पेठेतील एका दुकानात आज जे चित्र समोर आलंय त्यानं संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडलंय. हा प्रकार इतका गंभीर आहे की याला केवळ एका दुकानदार किंवा हॉटेल चालकाचा निष्काळजीपणा म्हणून सोडून चालणार नाही. हा थेट देशाच्या अंतर्गत सुरक्षेला लागलेला सुरुंग आहे. नागरिकांच्या गोपनीय माहितीचा म्हणजेच तुमच्या डेटा प्रायव्हसीचा सडलेला लिलाव आहे. आणि त्याहूनही भयंकर म्हणजे पुणेकरांच्या आरोग्याशी चाललेला एक जीवघेणा खेळ आहे. शुक्रवार पेठेतल्या एका दुकानात पॅटिसची वडापावची विक्री होते. मात्र हे पदार्थ खाण्यासाठी जे कागद दिले जातात तो कोणताही साधासुधा रद्दीचा कागद नाही. तो थेट देशाच्या सर्वोच्च कर प्रणालीचा म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा अधिकृत, गोपनीय आणि संवेदनशील दस्तऐवज दिला जातोय. विचार करा, ज्या कागदपत्रांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे शिक्के आहेत, ज्यावर देशाच्या नागरिकांचं गोपनीय आर्थिक व्यवहार नोंदवलेले आहेत, कंपनीच्या नोटीस आहेत, ते सरकारी कागदांचे अख्खे गठ्ठेच्या गठ्ठे त्या दुकानात खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वापरले जात आहेत. हे सरकारी कागद जिथे शेकडोंच्या संख्येने उपलब्ध आहेत आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे ग्राहकांनी खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर तेच महत्त्वाचे सरकारी कागदपत्र थेट रस्त्यावरील कचऱ्याच्या डब्यात वाऱ्यावर पडलेले आहेत. तुम्ही हा कागद पाहू शकता. या कागदावर स्पष्टपणे आयकर विभागाचे शिक्के मारलेले आहेत. तर इन्कम टॅक्स ऑफिसर अहमदनगर म्हणून सही सुद्धा केलेली आहे. एका बाजूला सामान्य नागरिक आपला टॅक्स भरण्यासाठी, आपलं पॅन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गोपनीय माहिती सरकारकडे सुपूर्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियांचं पालन करत असतो. आपण सरकारवर विश्वास ठेवतो की आमची माहिती सुरक्षित राहील. पण या दुकानात आल्यावर समजलं की त्या विश्वासाची किंमत काय. इथे देशाच्या यंत्रणेनं ज्या कागदपत्रांना सुरक्षित ठेवायला हवं होतं ते कागद आज वडापावच्या तेलात भिजतायत. आता विचार करा, दुकानदारासाठी ही केवळ किलोच्या भावानं आणलेली रद्दी असेल, पण देशाच्या आयकर विभागाची एवढी गोपनीय कागदपत्र थेट रद्दीच्या दुकानात पोहोचलीच कशी? हा रद्दीचा साधा व्यवहार आहे की यामागे एखादा मोठा रॅकेट आहे? या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना दोन अतिशय मोठे आणि गंभीर धोके समोर येत आहेत. यातील पहिला धोका आहे थेट तुमच्या आणि आमच्या आरोग्याशी संबंधित. भारतात अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FSSAIच्या नियमानुसार कोणत्याही खाद्यपदार्थांसाठी छपाई झालेल्या कागदाचा, वर्तमानपत्राचा किंवा कोणत्याही लिहिलेल्या कागदाचा वापर करण्यास कायद्याने पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी कागदांचा सर्रास वापर सुरू आहे. आता घेऊयात या प्रकरणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत भयानक धोक्याकडे, जो थेट तुमच्या बँक खात्याशी आणि अस्तित्वाशी निगडीत आहे. तो म्हणजे डेटा प्रायव्हसी आणि सायबर क्राईमचा धोका. आयकर विभागाच्या या कागदपत्रांवर काय असू शकतं याचा कधी विचार केलाय का? या कागदपत्रांवर नागरिकांचे पॅन कार्ड नंबर्स, त्यांचे आधार कार्ड तपशील, त्यांचे बँक अकाउंट नंबर्स, त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा ताळेबंद, त्यांच्या मालमत्तेची माहिती आणि त्यांच्या घरचा पत्ता तसंच अधिकृत स्वाक्षर आहेत. हे जर सायबर गुन्हेगाराच्या हाती लागलं तर बनावट खाती आणि सायबर फ्रॉड वाढू शकतो. जर हे कागदपत्र एखाद्या हॉटेल चालकाला रद्दी म्हणून मिळू लागले तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतंय? तुम्ही ज्या माहितीची सुरक्षा करण्यासाठी रात्रंदिवस काळजी घेता ती माहिती शुक्रवार पेठेत त्या वडापावच्या गाडीवर उघड्यावर पडली आहे आणि पुणे महानगरपालिका तसंच आयकर विभाग यावर डोळे झाकून बसले. या गंभीर परिस्थितीनंतर आता LS मराठी थेट सवाल आहेत. पुणे प्रशासनाला, अन्न आणि औषध प्रशासनाला, देशाच्या आयकर विभागाला आमचा पहिला सवाल आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे की तुमच्या कार्यालयातील नागरिकांचे एवढे संवेदनशील आणि गोपनीय दस्तऐवज रस्त्यावरील पॅटिसच्या गाडीवर कसे काय पोहोचले? सरकारी नियमानुसार जेव्हा कोणतीही जुनी सरकारी कागदपत्र नष्ट करायची असतात तेव्हा ती जाळून किंवा पेपर शेडिंग मशीनच्या सहाय्यानं बारीक तुकडे करून नष्ट करावे लागतात, जेणेकरून त्यातील माहिती कोणालाही वाचता येऊ नये. मग पुण्याच्या शुक्रवार पेठेत या कागदपत्रांचं अख्खेच्या अख्खे गट्टे कसे काय जिवंत सापडले?
तुमच्या विभागातील कोणत्या कर्मचाऱ्यानं किंवा अधिकाऱ्यानं पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांचा हा गोपनीय डेटा रद्दीच्या भावात विकला याची चौकशी आयकर विभाग करणार की नाही? आमचा दुसरा सवाल आहे पुणे महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासनाला. शुक्रवार पेठ हा पुण्याचा मध्यवर्ती भाग. इथे मनपाचे आरोग्य निरीक्षक रोज फिरत असतात, दुकानांची पाहणी करत असतात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर कायद्याचं उल्लंघन करून बंदी असलेल्या कागदांमध्ये खाद्यपदार्थ विकले जात असताना या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही का की जाणीवपूर्वक या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात ओले केले गेले आहेत? जर सामान्य नागरिकाच्या आरोग्याशी असा खेळ केला जात असेल तर या सुरक्षा यंत्रणांचा उपयोग काय? आज पॅटिसच्या हॉटेलात आयकर विभागाचे कागद सापडले. उद्या देशाच्या सुरक्षेचे कागदही असेच कचऱ्याच्या डब्यात आणि हॉटेलमध्ये सापडतील. ज्या विभागाकडे देशातील नागरिकांच्या कमाईचा, पॅन कार्ड आणि बँक खात्यांचा, कंपनीचा गोपनीय डेटा असतो, तो डेटा थेट रस्त्यावर रद्दीच्या भावात कसा आला? संपूर्ण दस्तऐवजांचे गठ्ठेच्या गठ्ठे हॉटेलवाल्यांपर्यंत पोहोचले कसे? नागरिकांचा खाजगी डेटा लीक होणं हा गंभीर गुन्हा आहे. पैशाच्या हव्यासापोटी किंवा निव्वळ निष्काळजीपणामुळे सरकारी कागदपत्र रद्दीत विकणारे ते महाभाग कोण? या भ्रष्ट आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होऊ नये? एकीकडे सरकार डिजिटल सुरक्षिततेचे दावे करतं आणि दुसरीकडे आयकर विभागाची अस्सल कागदपत्र हॉटेलमध्ये आढळतात. नागरिकांनी आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील या विश्वासानं सरकारवर कसा भरवसा ठेवायचा? हा प्रकार देशाच्या आर्थिक सुरक्षेला लागलेली वाळवी असून आयकर विभागानं यावर मौन सोडलं पाहिजे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तात्काळ तुरुंगात धाडलं पाहिजे. तुम्हीही सजग राहा, कारण आज या हॉटेलमध्ये ज्याचा डेटा विकला गेलाय तो उद्या तुमचाही असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.